जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला वाटायले की आपण या कर्जमाफीमध्ये बसतोत का नाही आणि आपण कर्जमाफीमध्ये बसलं पाहिजे. नियमित कर्जदार आहेत त्याला वाटायला आपण सुद्धा त्या प्रोत्साहनपर 50,000 रुपयाच्या लाभामध्ये बसलो पाहिजे. पण यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का, सहकार विभागानं जी माहिती मागवलेली आहे ती माहिती 54 रकान्यामध्ये मागवलेली आहे आणि नेमकी कोणत्या वर्षीपासून कोणत्या तारखेपर्यंत म्हणजे कोणत्या वर्षीच्या तारखेपर्यंत ही माहिती मागवलेली आहे याच्यावर या सगळ्या गोष्टी कर्जमाफीच्या अवलंबून आहेत. आता ही माहिती तर सगळी जमा झालेली आहे. त्यानंतर सहकार विभागानं ही राज्य सरकारकडे सुद्धा सादर केली. मात्र या अगोदर ज्या काही 2-3 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या या बैठकामध्ये याचा काही निर्णय झालेला नाही. मात्र यापुढील बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो. मात्र त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्याला कर्जमाफी मिळण्यासाठी जे काही 54 रकान्यामध्ये माहिती मागवली ते नेमकी कोणती माहिती होती आणि जे काही थकबाकीदार शेतकरी असतील, नियमित कर्जदार शेतकरी असतील, मग हे कोणत्या वर्षीपासून कोणत्या वर्षीच्या किती तारखेपर्यंतची माहिती मागवली याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. आणि त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती घेणार आहोत की नेमकी या 54 रकान्यामध्ये कोणती माहिती मागवली आणि कोणत्या वर्षीपासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची माहिती मागवलेली आहे. ही जर तुमच्या लक्षात आली आणि यामध्ये जर तुम्ही बसत असलात तर नक्कीच तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकता. त्यामुळे आपण ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही माहिती आहे ही 54 रकान्यात मागवलेली. तर त्यामध्ये 54 रकान्यामध्ये काय माहिती होती ते आपण सविस्तर बघू. त्यात महत्त्वाचं म्हणजे ते कर्जदार जो काही शेतकरी असेल त्याची ती बँक शाखा कोणती आहे, त्या बँके शाखेचा कोड काय आहे, संस्थेचा ID काय आहे, सभासद क्रमांक, त्यानंतर आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, शेतकऱ्याचे लिंग, शेतकऱ्याची जात, त्याचा प्रवर्ग, त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, त्या शेतकऱ्याचा पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, त्या शेतकऱ्याचा महत्त्वाचा असलेला ॲग्रीस्टॅग क्रमांक हा असणं गरजेचं आहे. त्यानंतर जमिनीचं रेकॉर्ड, प्रकार पुन्हा त्या जमिनीचा, त्या शेतकऱ्याचा ग्राहक ID, त्याच्यानंतर त्याचा जो काही बचत खाते क्रमांक आहे तो बचत खाते क्रमांक, त्यानंतर 2022 आणि 23 मधील त्याचे जे काही खाते क्रमांक आहेत ते खाते क्रमांक, त्या शेतकऱ्याला मंजूर झालेली रक्कम किती झाली होती, कर्ज वितरित कधी झालं होतं त्याची तारीख, वितरित झालेली रक्कम किती आहे, त्यानंतर पीक कर्ज हे संयुक्त खाते आहे का विभक्त आहे याबद्दलची माहिती, त्या शेतकऱ्याने घेतलेल्या पिकाचे नाव. तुम्हाला माहिती आहे आता ई पीक पाहणीद्वारे आपली सगळी माहिती फार्मर IDशी कनेक्ट आहे. त्यानंतर कर्ज कालावधी कधीपर्यंतचा आहे, परतफेडीची मुदत काय आहे, प्रत्यक्ष परतफेडीची तारीख काय आहे आणि परत केलेली मुद्दल रक्कम किती आहे, व्याज सहित रक्कम केलेली किती आहे, परत ती रक्कम, अशी सगळी माहिती यामध्ये या 54 रकान्यामध्ये घेतलेली आहे. आणि ही माहिती जे काही कर्जदार शेतकरी आहेत, आता बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटतंय की आपलं तर लय दिवसाचं कर्ज आहे, काहीला वाटतं आपलं तर 2022ला घेतलेले, 2024ला घेतलेले. मात्र त्यामध्ये जी माहिती मागवली का ही खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील ही सगळी माहिती मागवलेली आहे. आणि बँकांनी त्यांच्याकडील 3 वर्षातील जे थकबाकीदार शेतकरी असतील, जे नियमित कर्जदार शेतकरी असतील, अशा शेतकऱ्यांची माहिती या 54 रकान्यामध्ये भरून सहकार विभागाकडे पाठवलेली आहे. आणि सहकार विभागाने आता ही कर्जमाफी कधीपर्यंत थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची तर घोषणा झालेलीच आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. आणि ही सगळी माहिती सहकार विभागानं प्रवीण परदेशी जे अध्यक्ष आहेत या कर्जमाफी समितीचे त्यांच्याकडे झालेली सगळी टेक्निकल माहिती ही सगळी गोळा करून आता राज्य सरकारकडे सादर केलेली. म्हणजे यामध्ये 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या काळामध्ये जे काही थकबाकीदार शेतकरी होते आणि नियमित कर्जदार शेतकरी होते अशा शेतकऱ्यांची ही माहिती आता राज्य सरकारकडे सादर झाली. मग आता राज्य सरकार यामध्ये आता काय निकष, काय निर्णय घेतं, काय अटी लावतं
हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर अहवाल आल्याच्यानंतर त्यानंतरच आपल्याला हे कळणार आहे. आणि आता लवकरच जास्तीत जास्त मेच्या शेवटच्या म्हणजे आठवड्यापर्यंत हा निर्णय होऊ शकतो अशी माहिती होती. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण यामध्ये पात्र होऊ शकतो का नाही. आता मला एक सांगा की तुम्ही कर्ज कधी घेतलं होतं, कधी भरलं होतं, तुम्ही नियमित कर्जदार आहात का थकबाकीदार आहात, नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.